नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत. शेतकऱ्यांना आता प्रीमियम भरावं लागणार आहे. तसंच नुकसान भरपाईचे ट्रिगर सुद्धा बदलण्यात आली आहे. मग नेमकं पीक विमा योजनेत कोणते बदल झालेत, त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहेत, हे सगळे बदल समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की राज्य सरकारनं आता पीक विमा योजनेमध्ये नेमके कोणते बदल केलेत? आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून पीक विमा अत्यंत महत्त्वाची आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण ते राबवतो. देश पातळीवरची पीक विमा जर बघितली म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर राज्याचं जवळपास 20% किंवा त्याहूनही जास्त सहभाग राहिलेला आहे, कारण आपलं राज्य कोरडवाहू राज्य आहे. पीक विम्यामध्ये महत्त्वाचा जो बदल आपण म्हणतोय तर योजना तर आपली लागू आहे. फक्त त्याच्यामध्ये जे काय ऑब्जेक्टिव्हरित्या आपल्याला लॉस जो आहे किंवा नुकसान भरपाई निश्चित करता येईल असा प्रामुख्याने बदल आहे. पीक विमा योजना आपल्या राज्यामध्ये 1984 पासून राबवण्यात येत होती. 99ला राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणून राबवण्यात आली, ज्याला नॅशनल ॲग्रिकल्चर मिशन स्कीम म्हणतो. आणि 16-17 पासून जे आहे ते प्रधानमंत्री पीक विमा राबवण्यात आली. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आधी जे आहे तर आपण फक्त पीक कापणी प्रयोग आधारीमध्ये जे महसूल मंडळ स्तरावर जे उत्पादन यायचं सरासरी उत्पादन, ते जर त्या महसूल मंडळातल्या पाठीमागच्या 7 वर्षातले जे काही बेस्ट 5 इयर्स आहे त्याच्या सरासरी उत्पादन गुणिले तुमची इंडेमिनिटी लेवल ज्याला म्हणतो, जोखीम स्तर मराठीमध्ये आपण म्हणतो, जी 70% आहे आपल्याकडं, त्याच्यापेक्षा जर कमी जर आलं तर मग त्या महसूल मंडळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक गणितीय सूत्राप्रमाणे जी काही नुकसान भरपाई येईल तर ती दिली जायची. प्रधानमंत्री पीक विमा योजना आल्यानंतर मग केंद्र सरकारने जे काही गाईडलाईन्स काढल्या त्या त्यांनी म्हटलं की तुमचं पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान हे तर स्थायी स्वरूपामध्ये राहील, परंतु राज्य शासन जे आहे त्यांच्या गरजेप्रमाणे तुमची स्थानिक गरज असेल त्याप्रमाणे काही इतर बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये घेऊ शकतील, की जसं प्रतिबंधात्मक पेरणी म्हणजे प्रिव्हेंटेड सो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, की काही भौगोलिक कारणांमुळं पाऊस कमी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीच नाही करता आलं, तर अशा शेतकऱ्यांना देखील विमा संरक्षण दिलं जाईल. दुसरा भाग असा होता की त्याच्यानंतर पीक लावणी केल्यानंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती घडली म्हणजे वीज कोसळली, भूस्खलन झालं, लँडस्लाईड झालं, पूर आला याच्यामध्ये, आणि पुराणी किंवा अतिपावसामुळं पिकं जर बुडाली, त्याला प्रॉपर शब्द आहे इनंडेशन, इंग्लिशमध्ये शब्द आहे. असं नाही की नुसता पाऊस पडला तर नुकसान झालं याच्यामध्ये, कारण पाऊस पडल्याशिवाय पिकं तर येणार नाहीत, परंतु त्याला इनंडेशन शब्द आहे की जास्त पावसामुळं पिकं बुडाली आणि त्याच्यामुळं कुजून नुकसान झालं. तर त्या परिस्थितीमध्ये ज्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणतो, तर त्याच्या परिस्थितीमध्ये एक सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देणं जे नजर अंदाजाप्रमाणे असायचं. त्याच्यानंतर जे आहे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे पूर्वी असं व्हायचं की पिकाची कापणी झाल्यानंतर मग त्याचा संपूर्ण डाटा येणार आणि नंतर नुकसान भरपाई येणार, तर त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा. पण जर हंगामच चालू असताना दुष्काळच पडला, तीव्र दुष्काळ पडला, जवळपास 3 आठवडे 4 आठवडे पाऊसच नाही पडला, अत्यंत कमी पाऊस पडला, तर त्या ठिकाणी असं दिसतंय की आजच पिकं जी आहेत ती कोमेजून गेलेली आहेत आणि त्याच्यात फारसं काही उत्पादन आता येणारच नाही आहे आणि 50% पेक्षा जास्त सरासरीच्या तुलनेत जर म्हणजे उत्पादनात घट असेल, तर मग जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास त्या बाबी आणल्या की ते म्हणतं विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, विमा कंपनी, कृषी विभाग एक संयुक्त सर्वे रॅन्डमली करायचं आणि साधारणतः आता किती उत्पन्नात घट येईल याचा अंदाज ते घ्यायचं, आणि जर ती 50% पेक्षा जास्त घट जर असेल सरासरीच्या, तर मग जिल्हाधिकारी त्याचं नोटिफिकेशन काढायचं, ज्याला अधिसूचना म्हटलं जायचं. आणि ज्या पिकाकरता ती अधिसूचना काढली जायची, ती काढल्यानंतर त्या महसूल मंडळातले जे काही सगळे शेतकरी आहेत तर त्यांना जे काही अँटिसिपेटेड लॉस आहे म्हणजे अपेक्षित लॉस आहे, समजा 50% लॉस जर असेल आणि सोयाबीन करता 50,000 रुपये जर विमा संरक्षित रक्कम असेल, तर साधारणतः 50% ईल्ड लॉस प्रमाणे 25,000 रुपयाचा लॉस आहे, 25,000 रुपयाचं, तर त्याच्या 25% म्हणजे 25,000च्या 25% म्हणजे 6,250 सर्वसाधारणपणे एवढं ऍडव्हान्स जे आहे 25% ऍडव्हान्स सगळे शेतकरी समजतात, तो ऍडव्हान्स रक्कम शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सम प्रमाणामध्ये ती दिली जायची. आणि उरलेली जी आहे 75% रक्कम, ती शेतकऱ्याला असं होतं की ती 75% मिळायला पाहिजे, पण 75%चं समायोजन जे आहे ते पीक कापणी प्रयोग आधारित येणाऱ्या उत्पन्नामध्ये, म्हणजे त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे की जर पीक उभा असताना दुष्काळामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, तर शेवटी ज्यावेळेस पीक कापणी होईल तर त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात ते नुकसान त्या ठिकाणी नोंदलं जाईल आणि त्या ठिकाणी मग जर 50% लॉस जर आला तर मग तुमचं 25,000 रुपये नुकसान भरपाई निश्चित होईल. त्यातून आधी दिलेले 6,250 वजा करून उरलेले जे काही 18,000 रुपये वगैरे असतील तर ते रक्कम शेतकऱ्याच्या खाती जमा करायची. परंतु
जर उत्पादन आधारित नुकसानामध्ये पीक कापणीमध्ये जर लॉस आलाच नाही सरासरीच्या तुलनेत जे काही उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेमध्ये, तर मग मात्र काय दिलं जाणार, जे काही 25% ॲडव्हान्स दिलेला आहे तर तेवढीच रक्कम, उर्वरित रक्कम त्याला देय होत नाही. हा झाला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती. त्याच्यानंतर पुढचा जो ट्रिगर होता तो एक काढणी पश्चात नुकसान, म्हणजे पिकाची काढणी झाली, उदाहरणतः तुमचा गहू आहे, हरभरा आहे किंवा सोयाबीन आहे, काढल्यानंतर सुकवणीसाठी काही दिवसाकरता शेतामध्ये ते ठेवलं जातं. आणि तसं असताना काही अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान वगैरे जर झालं याच्यामध्ये वादळ वाऱ्यांमुळं, तर सूचना द्यायची, त्याचं सर्वेक्षण केलं जाईल. आणि काढणीचा जो काही हंगाम प्रत्येक जिल्ह्यांनी नोटिफाईड केलेला आहे, म्हणजे क्रॉप कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो, की पिकाची पेरणी कधी आणि काढणी कधी होणार याचं हंगामाच्या आधीच करायला लागतं. ज्यावेळेस पेरणी होते साधारणतः प्रत्येक पिकाचा कालावधी ठरला असतो, 3 महिने 4 महिन्याचं पीक, तर ते डिक्लेअर करायचं आणि त्या कालावधीच्या नंतर 14 दिवसापर्यंत ठेवलेल्या संदर्भात असं नुकसान जर झालं तर मग त्याचीही सूचना द्यायची आणि मग त्याचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई ही दिली जायची. आणि सर्वात शेवटचा आहे तो पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई. हे ट्रिगर्स त्याच्यामध्ये जे होते, तर पीक कापणी व्यतिरिक्त इतर जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकार ठरवेल त्या पद्धतीने ते घ्यायचे. तुम्ही घ्या किंवा नका घेऊ हा ऑप्शन राज्याला होता. मग अनेक राज्यांनी समजा आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनी काही घेतलंच नाही, त्यांनी फक्त उत्पादन आधारितच ठेवलं याच्यामध्ये, की आम्ही उत्पादन आधारित ठेवू. काही राज्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती घेतली, समजा राजस्थान राज्य आहे त्यांनी ते काढून टाकली याच्यामध्ये, त्यांनी प्रिव्हेंटेड सोईंग घेतलं नाही. असे प्रत्येक राज्याने आपापल्या सोयीप्रमाणे जो आहे आणि प्रायोरिटी बघून निर्णय घेतला. आपल्या राज्यामध्ये ते सगळे ट्रिगर्स आपण घेतलेले होते. त्याच्यामुळे एक होत होतं की तुमचा प्रीमियम खूप जात होता. प्रीमियम सुरुवातीला म्हणजे 2022 पासून आपण 22-23 पासून 80-110 मॉडेल घेतलं. पण त्याच्या आधी जर बघितलं तर सर्वसाधारणपणे 100 रुपये जर विमा संरक्षित रक्कम जर म्हटली, साधारणतः 23.5 रुपये 24 रुपयापर्यंत प्रीमियम जो आहे तर तो द्यावा लागायचा. त्याच्या शेतकरी जे आहे ते केंद्र सरकारने निर्बंध घातले की शेतकऱ्यासाठी किती प्रीमियम असायचा, जो अत्यंत नाममात्र असावा. मग खरीप हंगामातली जी काही तृणधान्य कडधान्य पिकं जे आहेत त्याच्याकरता जे आहे तर एकूण विमा संरक्षित रकमेचे 2%, म्हणजे 100 रुपये असेल तर 2 रुपये. आपण सोयाबीन आपल्याकडे प्रमाण पीक आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी भाग आहे, तर समजूया की 50,000 रुपये सोयाबीनसाठी विमा संरक्षित रक्कम आहे, तर 50,000चे 2% म्हणजे 1,000 रुपये एका हेक्टरला जे आहे ते प्रीमियम शेतकऱ्यांनी भरायचा. परंतु 23% प्रमाणे जो आहे याच्यामध्ये, तर सर्वसाधारणपणे तो एक 11-12 हजारापर्यंत प्रीमियम जात होता. समजा आपण 25% जर म्हटला तर 1,000 रुपयाला याच्यामध्ये जवळपास 250 रुपये, तर म्हणजे मग तुमचे 50,000 रुपयाला जे आहे तर ते 5 पट म्हणजे जवळपास 12,500 रुपये प्रीमियम. आणि त्यातला शेतकरी भरणार फक्त 1,000 रुपये, उरलेले 11,000 रुपये जे आहे ते केंद्र निम्मे भरणार 5,500, राज्याने 5,500 एवढा प्रीमियम जायचा याच्यामध्ये. आणि मग जी काही तुमचं रब्बी हंगामातली पिकं आहे तर त्याला 1.5% म्हणजे 100 रुपयाला 1.5 रुपये शेतकऱ्याने भरायचा. आणि जी काही व्यापारी पिकं आहेत त्याच्यात 2च व्यापारी पिकं आहेत आपल्याकडे, कापूस आणि कांदा. त्याची जी काही विमा संरक्षित रक्कम असेल त्याच्या 5%, म्हणजे जर 50,000 रुपये सोयाबीन करता विमा संरक्षित रक्कम असेल तर त्याला 1,000 रुपये 2% शेतकऱ्याला भरतं. पण ते जर कापूस जर असेल तर त्याच्याकरता 2,500 रुपये 5% शेतकऱ्याला होता. आणि मग आपण त्याच्यात 80-110 मॉडेल घेतलं. मग ते केल्यानंतर टेंडर काढलं तर तो प्रीमियम रेट जवळपास कमी आला, एक साधारणतः 14% वगैरे आला. त्याच्यानंतर 22-23 झाल्यानंतर परत आपण 23-24ला नवीन टेंडर काढलं, तो जवळपास एक 12.5-13% आला. आणि ह्या प्रीमियम रेट ह्या घटनांमुळे जो आहे, बाकी सगळे ट्रिगर्स आपण घेतल्यामुळं तो जास्त प्रमाणात येत होता. नंतर आपल्याला एक कल्पना आहे की आपण 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे ती 2023 पासून आपण आणली. शेतकऱ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात वाढला आणि नुकसान भरपाईची अमाऊंट देखील बऱ्या पद्धतीने वाढली. आता याच्यात काय झालं की मग चालू वर्षीपासून जे आहे तर आपण हे निर्धारित केलं की याच्यामध्ये बाकीचे जे लॉसेस आहेत, म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळे नजरअंदाजाने आहेत, मिडसिटी नजरअंदाजाने आहेत. त्याच्यामुळे तक्रारी खूप काही लोकांना मिळाला, काही लोकांना मिळालं नाही. आणि नजरअंदाज हा एक सब्जेक्टिव्ह होतो ना, प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये जे आहे. नंतर लोकांच्या खूप तक्रारी यायला लागल्या की याचे जे सर्वेक्षण करायला येतात कंपनीची वगैरे लोक, ती फारशी शिकलेली नसतात, स्थानिक पोरं असतात, त्यांना काही कळत नाही. मग त्याच्यातून ती लोक जे आहेत काही प्रमाणामध्ये पैसे मागतात, पैसे दिले जातात. शेजारच्या शेतकऱ्यांना एकाला खूप लॉस झालाय, त्याला 10,000 20,000 मिळाले, शेजारच्या शेतकऱ्याला अगदी 2,000 रुपये मिळाले. याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी वगैरे यायला लागल्या. अशा पद्धतीने जे आहे तर मग त्याच्यानंतर मग याच्यातलं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे पीक विमा योजनेमधलं, ते केवळ एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की जे पीक विमा योजनेचे जनक आहे आपल्या महाराष्ट्रातले सुमित दांडेकर साहेब, तर त्यांनी सांगितलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आज जवळपास आपल्याकडं
142 लाख हेक्टरची पेरणी होते खरीपामध्ये. त्याच्यापैकी गेल्या वर्षी जवळपास 112 लाख हेक्टर इन्शोर्ड झालं आणि खरीप हंगामामध्ये अर्ज जवळपास 1,70,00,000, रब्बी हंगामामध्ये जवळपास 70-71 लाख अर्ज, असे जवळपास 2,40,00,000 अर्ज. आणि एवढ्याच मॉनिटरिंग करणं, ते बघणं याच्यामध्ये हे थोडंसं डिफिकल्ट वगैरे होतं. तर त्याच्यामुळं हा केवळ नजर अंदाजावर न राहता त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणली जावी. त्याच्यामुळे जसं पीक विमा योजनेचे जनक म्हटले तशा पद्धतीने आपण ते आता जे आहे केवळ पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जी आहे ती आता नवीन योजनेमध्ये जी आहे तर ती दिली जाणार आहे. या नवीन योजनेमध्ये म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न आहे की व नैसर्गिक आपत्ती घडली, दुष्काळ जर पडला तर मला मिळणार का नाही मिळणार, तर डेफिनेटली आहे. तर दांडेकर साहेबांचं म्हणणं होतं हे आहे की पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जे जे काही विपरीत घटक घडतील, जास्त पाऊस, कमी पाऊस, दुष्काळ, कीड रोगाचा प्रादुर्भाव, याचा सगळ्याचा परिणाम शेवटी उत्पादनावर होतो. आणि ते उत्पादन केवळ पीक कापणी प्रयोग आधारित जी काही शास्त्रोक्त पद्धत आहे केंद्र सरकारने निर्धारित केली, ते राज्य शासनाने नाही, ती केंद्राने निर्धारित केली आहे की प्लॉट कसे निवडायचे, काय निवडायचं, किती हे घ्यायचं. आणि त्याचं पीक कापणी प्रयोग त्याची समिती आहे, ज्याचे गाव पातळीवर जे सरपंच आहेत, पोलीस पाटील त्याचे मेंबर्स आहेत, त्याच्या समक्ष ते पीक कापणी वगैरे करायची. आणि त्या ठिकाणी जे काही उत्पादन येईल त्या उत्पादनामध्ये चालू वर्षी सरासरी उत्पादनामध्ये जर उंबट उत्पन्नापेक्षा जर घट जर आली तर नुकसान भरपाई सगळ्यांना समप्रमाणामध्ये दिली जाईल याच्यामध्ये. जर नाही आली तर नाही मिळणार. जसं की आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये बघतो की नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र सरकारने NDRF SDRF मध्ये काय ठेवलंय की पूर्वी 50% नुकसानीचा नियम होता, तो कमी करून जे आहे तर 33%वर आणला. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जर झाली तर सर्वेक्षण केलं जातं, त्या 2च पार्ट पाडले जातात. हा, तुमचं नुकसान 33% कमी आहे की जास्त आहे. जर तुमचं 30% नुकसान जर असेल तर त्याला काय मिळत नाही. तुमचं जर 34% नुकसान असेल तर त्याला जो काही नॉर्म आहे, पूर्वी 6,800 होता, आता 8,500 रुपये आहे कोरडवाहू पिकाला एका हेक्टरी, तर त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार. तिसऱ्याचं 100% नुकसान जरी झालं तरी त्याला 8,500 रुपये मिळणार. म्हणजे 33% ते 100% किती नुकसान झालं तर 8,500 रुपये कोरडवाहू पिकाला, 17,000 रुपये तुमच्या बागायती पिकाला, फळपीक असेल तर 22,500. हा जो काही नियम आहे त्याच्या पद्धतीने मिळतात. आणि याच्यात काय होतं की सगळ्यांना समप्रमाणात मिळत असल्यामुळं फारशा शेतकऱ्यांच्या तक्रारी वगैरे येत नाही, कारण ते व्हेरिएशन राहत नाही याच्यामध्ये. पण पीक विम्यामध्ये मात्र स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये तुमचं जर 80% जर दाखवलं तर 50,000, 80% 40,000 रुपये त्याला मिळणार. दुसऱ्याचं 50% दाखवलं तर 50,000, जेव्हा 50% 25,000 मिळणार. तिसऱ्याचं 10% दाखवलं त्याला फक्त 5,000 रुपये मिळणार. आणि लोकांच्या ते लक्षात नाही यायचं की तो जो लॉस जो आहे तो 3 घटकावर अवलंबून असायचा. एक तर एकूण विमा संरक्षित क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र अफेक्टेड झालेलं आहे, हा, त्याच्यामध्ये जरी 90% लिहिलं तरी पण त्याच्यानंतर त्या अफेक्टेड क्षेत्रावर पिकाचं नुकसान किती झालंय 10% जर दाखवलं तर तो क्लेम तो कमी यायचा. आणि हे गणिती ताळा जो आहे तो शेतकऱ्याच्या आकलनाच्या बऱ्यापैकी तो हे होता. त्याच्यामुळे सातत्यानं मोठ्या प्रमाणात त्या तक्रारी राहायच्या आणि असंतोष राहायचा. त्याच्यामुळे मग शासन आता तुम्ही जो म्हणताय त्या अशा पद्धतीने ती एक पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने योजनाची आहे, अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार. ज्याच्यामुळे जे आहे तर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीवर हे काढलं तर विमा कंपन्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे टोटल एकूण 20 कंपन्या केंद्र सरकारच्या पातळीवर त्यांनी पीक विम्यामध्ये इम्पॅनल कंपन्या आहेत ज्या भाग घेऊ शकतात टेंडरमध्ये. आतापर्यंत जर तुम्ही जर बघितलं तर चालू वर्षीचं जे टेंडर प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त कंपन्या पार्टिसिपेट झाल्या, केवळ हे ऑब्जेक्टिव्ह लेवलला आणल्यामुळं जे आहे. आणि जवळपास 13 ते 14 कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला, ऍक्टिव्ह सहभाग नोंदवला. आणि आश्चर्य असं की जो काय आपला प्रीमियमचा रेट वगैरे होता साधारणतः 13.5% गेल्या वर्षी, त्याच्या तुलनेमध्ये चालू वर्षी तो 4.4% ऍव्हरेज आला. काही पिकांच्या बाबतीत तो जास्त आहे, काही पिकांच्या बाबतीत तो कमी आहे. म्हणजे ही आपण ट्रान्सपरंट मेथड आणल्यामुळं विमा कंपन्यांनी देखील ऍक्टिव्ह सहभाग दाखवला आणि ते देखील हे झाले. त्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून तो कोणता लॉस नाही, त्याचा लॉस जर झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळणार आहे एवढंच का त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आलेली आहे की आता नक्की उत्पादन. आणि त्याच्यात दुसरा बदल हा आहे की याच्यातली जी प्रमुख पिकं आहेत खरीप हंगामातली 3 आणि रब्बी हंगामातली 1. खरीप हंगामातली 3 पिकं म्हणजे सोयाबीन, कापूस आणि भात. आता या 3 पिकाखाली राज्यातलं क्षेत्र जवळपास 105 लाख हेक्टर आहे. म्हणजे सोयाबीन खाली 50 लाख हेक्टर, कापसाखाली 40 लाख हेक्टर आणि भाताखाली 15 लाख हेक्टर. तर 50 + 40 90 अधिक 15 105 लाख हेक्टर. याच्यामध्ये 142 पैकी 105 लाख हेक्टर ह्याच पिकाखाली. ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये जे काही पीक कापणी प्रयोगद्वारे उत्पादन येणार आहे त्याच्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात मला हजार लक्षात यायचे. तर त्याच्यामध्ये आता शासनाने केंद्र सरकारने सांगितलं, राज्य शासनाने त्याच्यामध्ये
अधिक ट्रान्सपरंट भूमिका घेतली की याचं उत्पादन जे आहे आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निश्चित करण्यात येणार आहे. अच्छा. म्हणजे आपल्याकडं नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी NRS, इस्रोची सिस्टर कन्सर्न एजन्सी आहे, ज्याच्यात महाराष्ट्र हे पायनियर राज्य आहे. या राज्याने महाएग्रीटेक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याच्या माध्यमातून आपण उत्पादनाची आकडेवारी अंदाज वगैरे घ्यायचो. आपल्या शासनाची, राज्य शासनाची MRSAC संस्था आहे, महाराष्ट्र स्टेट रिमोट सेन्सिंग एजन्सी, जी नागपूरला आहे. ती एजन्सी ज्यांचं याच्यात एक्सपर्टाईज आहे. आणि केंद्र सरकारच्या पातळीवर ज्या MNCFC याच्यामध्ये महान लोबीस सेंटर फॉर फोरकास्टिंग जी आहे संस्था, की ज्यांनी प्रोटोकॉल डेव्हलप केलेला आहे टेक्नॉलॉजिकल यील्डचा, की ती टेक्नॉलॉजिकल सॅटेलाइटच्या माध्यमातून पाऊस किती पडला, पिकाचं वाढ कशी आहे, त्याची NDVI व्हॅल्यू कशी आहे, त्याच्यामध्ये जमिनीतलं मॉइश्चरचं प्रमाण कसं आहे, त्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव कसा आहे, हे अनेक पॅरामीटर्स एकत्रित करून त्याची इन्फॉर्मेशन घेऊन याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजिकल यील्ड काढायचं. हे असं जर घडलं तर याचं उत्पादन ह्या रेंजमध्ये हे येतंय आणि त्याची अॅक्युरसी बऱ्यापैकी आता ते येत चाललेली आहे. त्याच्यामुळं ते काढून देणार आता प्रत्येक महसूल मंडळात याचं अपेक्षित उत्पादन किती आहे, तांत्रिक उत्पादन. मग ते तांत्रिक उत्पादन जे सॅटेलाइट काढून देणार आहे ही संस्था, म्हणजे सॅटेलाइटच्या मदतीने त्याला 50% वेटेज देण्यात येणार आहे. आणि 50% वेटेज हे प्रत्यक्षात जे पीक कापणी प्रयोग जी काही ही कमिटी करणार आहे त्याच्या मार्फत देण्यात आलं आहे. त्याच्यामुळं याच्यातले जे काही नैतिक अधिपतनाच्या गोष्टी आहे किंवा ज्याला मॉरल हजार्ड्स म्हणतो, की जाणीवपूर्वक कमी उत्पादन दाखवणं किंवा एक्स गोष्टी करणं, तर त्याला देखील आळा बसणार आहे. कारण 50% उत्पादन हे डायरेक्ट सॅटेलाइट मार्फत जे घेण्यात येणार आहे, त्याच्यामुळे कंपन्यांचा कॉन्फिडन्स जो आहे या सिस्टीमवर अधिक वाढला, की जे शासनाने प्रागतिक भूमिका घेतली, की टेक्नॉलॉजी हळूहळू भविष्यामध्ये तर 100% तंत्रज्ञानावर आधारितच जायचं, की जिथं ह्युमन एरर जी आहे ती कमी करायची आहे, की प्रत्यक्षात की याला डावं उजवं म्हणलं त्याच्यापेक्षा तंत्रज्ञान काय जे सांगेल तर ते. आणि हे तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे जे काही नुकसान भरपाई निश्चितीसाठी जो काही कालावधी लागायचा तो देखील कमी होणार आहे. कारण तांत्रिक उत्पादन तुम्हाला लगेच खरीप हंगाम संपला की 1 महिनाभराच्या आतमध्ये तुम्हाला तांत्रिक उत्पादन आहे, जे की तुम्हाला नियमित पद्धतीने 4-6 महिन्याचा पिरियड लागतो. त्याच्यामुळं शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायला जो विलंब व्हायचा तो देखील याच्यात कमी होणार आहे. तर मला वाटतं की हे चांगलं आहे. रब्बी हंगामातलं त्यातलं गहू पीक आहे. अशी 4 पिकं महाराष्ट्र राज्यानं भूमिका घेतली आहे, ज्याचं 50% उत्पादन हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, 50% उत्पादन पीक कापणी प्रयोग आधाराच्या सहाय्याने निश्चित होणार आहे. आणि उर्वरित जी पिकं आहेत याच्या व्यतिरिक्त तूर, मूग, उडीद, नाचणी वगैरे ही जी पिकं आहेत, तर याचं 100% जे काही पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन येणार आहे, तर त्या ठिकाणी आधारित होणार आहे. ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग होणार नाहीत किंवा कमी होतील काही एक्स कारणामुळे जर झाले, तर त्या ठिकाणी तांत्रिक उत्पादन घेण्याच्या संदर्भात शासन निर्णय घेऊन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे उत्पादन आले तर त्याच्यावर क्लेम सेटलमेंट जे आहे तर त्याच्या बाबतीत तसा निर्णय होणार आहे, की ही खूप चांगली आहे. मला वाटतं की लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून एक दिशादर्शक भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली असं मला वाटतं. बरं, आता सर काल JR निघाला, JRची राज्यभरामध्ये चर्चा सुरू झाली, अनेक शेतकऱ्यांशी आम्ही देखील बोललो. शेतकऱ्यांच्या याच्यावर एक म्हणणं आहे की ठीक आहे, ॲड ऑन कव्हर्स राज्य सरकारने सगळे काढले, बदल केले, त्याच्यामध्ये बरंच काही की घडामोडी मागच्या 2 वर्षात घडत गेल्या. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ट्रिगरमधून आम्हाला सर्वात कमी भरपाई मिळत होती तोच ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये ठेवण्यात आला आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्या ट्रिगरमधून आतापर्यंत सर्वाधिक भरपाई मिळत गेली तो ट्रिगर काढला. तर मग ह्या योजनेचा नेमका फायदा आम्हाला कसा होणार आहे? तुमचा प्रश्न अत्यंत नेमका आणि चांगला प्रश्न आहे. बेसिकली ज्यावेळेस विमा काढतो, समजा तुम्ही गाडीचा विमा काढताय, त्या गाडीला कुणीतरी ठोकलं आणि त्याचा दरवाजा जर डेंट झाला तर तुम्ही काय करता, की तुम्ही कंपनीला काढता, कंपनीचा सर्वेअर येतो, बघतो आणि त्याचा फोटो बिटो काढून घेतो आणि हे होतं. ते एक नॉन लाईफ इन्शुरन्स आहे. पण तुमच्या गाडीला तुम्ही प्रीमियम दरवर्षी भरता, समजा वर्षभरात काही जर झालंच नाही तर तुम्हाला काही मिळत नाही याच्यामध्ये, आणि झालं काही तरच मिळतं. आता याचा जो तुम्हाला नुकसान भरपाई मिळते ते तुमच्या गाडीचं नुकसान झालं तर मिळते. आता जसं मी सांगितलं की दांडेकर साहेब जे पीक विमा योजनेचे जनक आहेत, शेवटी अल्टिमेटली तुमचा इन्कम लॉस कधी होतो तर ज्यावेळेस उत्पादनामध्ये घट होते, उत्पन्नामध्ये घट होते. आता हे उत्पन्न काढण्याची शास्त्रोक्त पद्धत केवळ एकच आहे, जी पीक कापणी प्रयोग आधारित आहे, की नक्की किती उत्पादन आलं याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी जर लॉस जर होतोय तर त्या ठिकाणी तर नुकसान भरपाई मिळतीच आहे याच्यामध्ये. आता पाठीमागची 2-3 वर्ष जर बघितलं तर पाऊस जे आहे जवळपास 100% जास्त आहे. 2020 पासून एक नॉर्मल एक 2023 वगैरे जर सोडलं तर पाऊस बऱ्यापैकी आहे. उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने आलं, की आपण मार्केट बघतोय की शेतकऱ्याचं एका बाजूने आहे की सोयाबीन जे आहे तर जवळपास 4,892 रुपये, तुम्ही देखील सातत्यानं मालिका केली ॲग्रोनच्या माध्यमातून, 4,892 रुपये MSP आहे, पण शेतकऱ्याला साधारण 4,000-4,200 पर्यंतच रेट मिळतोय. त्याच्यामुळं खरेदीसाठी सरकारवर दबाव, शासनाने देखील प्रायोगिक भूमिका घेऊन खरेदी देखील
करून दर स्थिरीकरणाच्या दृष्टिकोनातून हे केलं, तर मग त्या ठिकाणी भाव का पडतो? तो बाजारामध्ये अरायव्हल जास्त आहे, इम्पोर्ट तुमचा वाढला, इम्पोर्ट ड्युटी कमी केला, असे एक्स फॅक्टर आहे. आता त्या ठिकाणी म्हणजे उत्पादन मार्केटमध्ये जास्त येतंय म्हणून भाव पडतो एका बाजूला. म्हणजे उत्पन्नामध्ये घट नाही आली, जे शास्त्रोक्त पद्धतीने काढतो. उत्पादन आपलं रेकॉर्ड हाय होत चाललंय, जवळपास 175 लाख मेट्रिक टनापर्यंत आपण रेकॉर्ड हाय पोहोचलो गेल्या वर्षी. याच्यामध्ये इतकं चांगलं उत्पादन आलं सगळ्या खरीप पिकाचं. आणि दुसऱ्या बाजूला आहे कर लोकांनी नुकसान झालं म्हणून जवळपास 96 लाख सूचना दिल्या. म्हणजे 1 कोटी जे काही 70 लाख अर्ज होते त्यातल्या 96 लाख लोकांनी सांगितलं की आमचं नुकसान झालेलं आहे. आणि जी मगाशी आपण भूमिका मांडली की नुकसानीला जे सर्वेवर जातात, मग त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की ते एकाचं 90% दाखवतात, दुसऱ्याचं 65% दाखवतात. बरं, त्या ठिकाणी 90% 5% जर दाखवलं त्या नुकसान, तर तो रिपोर्ट आपल्याकडे यायला 10-15 दिवस जातात. त्याच्यानंतर शेतकरी आला की नाही माझं नुकसान जास्त झालं होतं, तर त्यात आपण किती एक्सपर्ट जरी पाठवलं त्या ठिकाणी ते जमीन परत बघायला, तर त्या ठिकाणी हे ऍग्रिकल्चर बायोडायनेमिक आहे. आज जर त्या ठिकाणी पाणी जर साठलं 10 दिवसांना गेलं तर ते पूर्ण सोडून जातं, तुम्हाला काहीच मिळणार नाही. मग तो जो परत तपासला जाईल त्याला हे नाही कळणार की इथं पीक होतं का नव्हतं ही शंका, किंवा काढून घेऊन गेला ते विकलं काय. तर ह्या ज्या लिमिटेशन्स आहेत याच्यामध्ये जे आहे, तर त्याच्यामुळं आपण म्हणतात त्याच्या पद्धतीने स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये बऱ्यापैकी मदत ही मिळाली. पण त्याच्यासाठी मग शासनाची भूमिका मला वाटतं अशी आहे की आपण एका बाजूला NDRF SDRF करतो, म्हणजे ज्या ठिकाणी असं अतिवृष्टी किंवा काय झालं तर त्याचे इंडिकेटिव्ह नॉर्म्स आहेत, तर त्या ठिकाणी नुकसान जर झालं तर शासनामार्फत सर्वेक्षण करण्यात येतं आणि शासनामार्फत त्यांना मदत देण्यात येते. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक भूमिका घेतली की त्यात मदतीचे जे दर आहेत ते देखील तुम्हाला कल्पना आहे की ते दुप्पट केले होते. 2 हेक्टरची जी मर्यादा आहे प्रति शेतकरी ती 3 हेक्टर पर्यंत केलेली होती. 2021चा जो काही कृषी गणना आहे, सेन्सस जो आहे ऍग्रिकल्चरचा, ते सेन्सस असं सांगतो की राज्यातले जवळपास 86% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, 2 हेक्टरपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे 86% लोक जे आहेत प्राधान्यानं जे आहेत त्यांच्या गरजा ज्या आहेत किंवा ते प्रोटेक्टेड आहेत याच्यामध्ये. आता एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी किंवा अतिदुष्काळ त्याच्यामुळे पिकाचं नुकसान झालं की ज्या ठिकाणी शासनाने सर्वेक्षण करून त्यांना मदत दिलेली आहे, जी काही मी म्हटल्याप्रमाणे 6,800च्या दुप्पट होती, म्हणजे 13,600 रुपये वगैरे जी काही होती, पुन्हा 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे 40-42 हजारापर्यंत एका शेतकऱ्याला मदत देण्यात होती. त्याच आपत्तीला शासन पुन्हा विम्याच्या माध्यमातून जे आहे ते नुकसान देत होतं. आता याच्यामध्ये शेतकरी 0 पैसा म्हणजे 1 रुपया भरत होता, म्हणजे हे देखील 100% शासनाचाच निधी होता, तो देखील 100% शासनाचाच निधी आहे. आपत्ती एकच आहे याच्यामध्ये अतिवृष्टीचा, मग त्याला आणि पीक विम्याचा ज्याला लाभ मिळायचा आणि नैसर्गिक आपत्ती मधून पंचनामा झाला तर त्याचा लाभ मिळत होता. असं एकाच आपत्तीला शासनच 2 टप्प्यातून मदत करत होतं याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये जी काही नैसर्गिक आपत्तीतलं सर्वेक्षण आहे ते शासनाची यंत्रणा करते 100%. म्हणजे तुमचं महसूल विभाग, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, हे तांत्रिक दृष्ट्याने शासनाचं गाव पातळीवर नेतृत्व करणारी जी ही संस्था आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये मात्र पीक विमा कंपनीचा माणूस, त्यांनी नेमलेले सर्वेअर, हा अशासकीय प्रतिनिधी आपण म्हणूया त्या ठिकाणी, आणि शेतकरी आणि हे जे आहे, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी होत्या. मी म्हटल्याप्रमाणे एकाच घटनेला जो आहे तर शासन 2 स्रोतातून मदत देते आणि त्याच्यात हे ते आहे. तर शासनाने ही भूमिका योग्य आहे की जर नुकसान जर झालंय त्या ठिकाणी, तर आता देखील आपल्याकडं NDVI व्हॅल्यू सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण नुकसानीचा एरिया हे करू शकतो. बरोबर. आणि त्या ठिकाणी तर वाऱ्यावर नाहीये, त्या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती घडली तर सर्वेक्षण करून जे आहे मदत तर मिळणारच आहे. आणि ही जी याच्यामधले जे काही तक्रारी वगैरे जे होत्या याच्यामध्ये आणि सातत्यानं ते चालू राहायच्या कमी जास्त हे जे आहे, तर याच्यावर तो मार्ग निघेल. आणि परिणामी जर उत्पन्नामध्ये घट जर आली तर देखील त्याला पीक विमा मिळणारच आहे. समजा पावसामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अख्ख्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये जर नुकसान जर झालं आणि त्या ठिकाणी तर शासन मदत दिली नैसर्गिक आपत्तीमध्ये, पीक विम्यामध्ये सरासरी उत्पन्नात घट आली तर तिकडून देखील नुकसान भरपाई त्याला मिळणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याला वंचित ठेवलं असं नाही भागवणार. आता सर, शेतकऱ्यांचं आणखीन एक म्हणणं होतं की एवढ्या सगळ्या तक्रारी म्हणजे आधीपासून सुरुवातीपासून चालत आलेलं 2 वर्षापासून पीक विमा तसा पाहिला तर सगळ्या योजनांमध्ये गाजत आलाय, विशेषतः मागच्या वर्षभरापासून. तर याच्यातून एक प्रश्न काही शेतकऱ्यांनी असा उपस्थित केला होता की हाच शेवटचा पर्याय होता का? आता काय झालंय की उत्पन्नावर आधारित जसं मी म्हटलं तसं त्याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस तुमचं उंबरठा उत्पन्न निश्चित होतं तर गेल्या 7 वर्षातले बेस्ट 5 इयर्स घेतले जातात, त्याची सरासरी काढली जाते. आपण 70% जोखीम सर स्वीकारलेला आहे. तो देश पातळीवर सगळीकडे 70% नाही, तो प्रत्येक राज्याला लिबर्टी आहे किती घ्यावा, परंतु 70-80% तुम्ही घेऊ शकता.
आपण आपल्या राज्याने 70% घेतला आहे, कारण आपलं कोरडवाहू राज्य आहे. 30% चढ उतार नैसर्गिक कारणांमुळे थोड्याफार प्रमाणात होतच असतात दरवर्षी. थोड्याफार अगदी पेरणी चालू वर्षी तर तुम्ही बघा की आता पाऊस जास्त झालेला आहे, त्यामुळे पेरणी करता येत नाही. अशा आता सातारकडच्या कोल्हापूरकडच्या अनेक ठिकाणच्या न्यूज आहे की मे महिन्यातच पाऊस पडला, जून महिन्यात इतका पाऊस पडलाय की पाऊस पडल्यामुळे पेरण्या लांबलेल्या आहेत. पूर्वी पाऊस न पडल्यामुळे पेरण्या लांबायच्या, आता काही स्पॉटेड ठिकाणी. आता हे खूप खूप लोकलाइज आहे ऍग्रिकल्चरचं, म्हणजे असं जनरलाइज स्टेटमेंट नाही करता येणार, परंतु हे लोकलाइज आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती जी आहे तर ती निर्माण होते. आणि त्याच्यामुळे जे आहे तर गेले 3-4 वर्षातलं उत्पादन बऱ्यापैकी हे केल्यामुळं तुमचं उंबरठा उत्पन्न देखील आता वाढलेलं आहे याच्यामध्ये, ज्याच्या तुलनेत चालू वर्षी सरासरी उत्पन्नाची तुलना होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ती शंका ही दूर व्हायला हवी आणि अधिक शास्त्रोक्त पद्धतीने याचा आणि ट्रान्सपरंट पद्धतीने मिळणार आहे. जसं मी टेक्नॉलॉजीचं पण म्हटलं हे करणार आहे, तर एक ना एक दिवस आपल्याला याच्यावर जावंच लागणार आहे. ह्युमन एरर कमी करावेच लागणार आहे. तर मला वाटतं की भविष्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य पाऊल आहे असं म्हणायला याच्यात वावगं नाही. सर, आता शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर पीक विम्यामध्ये एकूण विमा हप्ता कसा ठरतो आणि यंदा शेतकऱ्यांना जिल्हानिहाय जे काही आता पीक विमा हप्ता निश्चित झालेला आहे त्याची सरासरी पातळी किती आहे? तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याकरता 1 रुपया पीक विमा योजना आपण राबवली होती. अत्यंत चांगल्या हेतूने ती राबवली होती, त्यात काही शंका नाही आहे. त्याचं पर्यायी स्वरूप असं झालं की जे 2022-23 आपण खरीप 2023 पासून घेतली. खरीप 2022 पर्यंत जवळपास एक खरीप हंगामामध्ये 94-95 लाख अर्ज यायचे. ते खरीप 23 मध्ये 1 रुपया केल्यानंतर जवळपास 1,70 लाख आले अर्ज, दुप्पट वाढले. क्षेत्र देखील जवळपास 57 लाख हेक्टर व्हायचं, 40% एकूण पेरणी क्षेत्राचे इन्शुर व्हायचं, ते 1,13 लाख पर्यंत गेलं. 80% क्षेत्र इन्शुर झालं. खरीपाचं काही हरकत नाही. रब्बी हंगामातली जी शेती जी आहे ना, तर ती लोक पाणी जर असेल, पुरेसं पाणी वगैरे, तर त्याचा अंदाज घेऊनच करतात. आणि रब्बी हंगामामध्ये असं पाऊस पाणी किंवा नैसर्गिक आपदा जे आहे त्याच्यामुळे नुकसानीचं प्रमाण त्या तुलनेत फार कमी आहे. आणि ती रिस्क फार कमी असल्यामुळं रब्बी हंगामामध्ये पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस पीक विमा होती तर लोक सर्वसाधारणपणे एक आपलं 54-55 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे पेरणीचं, ते एक 5-1 लाख हेक्टर पर्यंत इन्शुर व्हायचं, एक 10%. आणि अर्ज साधारणतः एक 7-1 लाख असायचे. ते 1 रुपयामुळे अचानक वाढून जे आहे ते 5 लाखावरनं क्षेत्र जवळपास 50 लाख हेक्टर झालं, म्हणजे जवळपास 100% पेरणी क्षेत्र जे आहे रबीचं. अच्छा. तर ते विमा संरक्षित झालं आणि अर्ज 7 लाखावरनं जवळपास 71 लाख झाले याच्यामध्ये. आता जेवढे अर्ज वाढले तर तेवढे प्रीमियम जो आहे तो विमा कंपनीला देणं बंधनकारक आहे. आणि त्या तुलनेमध्ये क्लेम्स फारसे यायचे नाही, कारण नुकसान तेवढं मोठ्या प्रमाणात व्हायचं नाही. तर त्याच्यामुळे हा जो काही इनअप्रोप्रिएटली हे होता, काय झालं की 1 रुपया द्यायचा, त्याच्यामुळं जे रिस्क असेसमेंट आहे याच्यामध्ये तर ते फार कमी झालं. आणि विमा कंपन्या देखील जास्तीत जास्त सहभाग वाढावा, कारण जितका जास्त प्रीमियम तितका जास्त नफा याच्यामध्ये. ह्या धोरणामुळे जे आहे तर ते देखील जितकं जास्तीत जास्त हे होईल तितके हे करायला लागले. नंतर CSC वाल्यांना 40 रुपये वगैरे मानधन जे आहे ते कंपनीमार्फत दिलं जातं. तर त्याच्यामुळे त्यांना केवळ 1 रुपया अर्जाला भरला तर त्या शेतकऱ्याचे 40 रुपये मानधन त्यांना मिळतात. या घटनेमुळे काय झालं की त्या थोड्याशा प्रॉफिट किंवा याच्या पाहिजे आहे की ज्याच्यात रिस्क काहीच नाही आहे, पाणी बिनी आहे किंवा नाही, ते देखील विमा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनअप्रोप्रिएटली वाढलं. त्याच्यामुळे मग असं झालं की जो काही 1.5 रुपयाच आपण देतोय, म्हणजे 100 रुपयाला केवळ 1.5 रुपया भरायचा आहे रबी हंगामामध्ये, पण तो 1.5 रुपया जर आपल्या खिशातून जर द्यायचा आहे तर आपण थोडीशी रिस्क ऍसेस करतो. जो पूर्वी 1.5 रुपया होता, म्हणजे 2022च्या पूर्वी 100ला 1.5% म्हणजे 1.5 रुपया 100ला तो होता. तो तेवढा जर ठेवला तर याच्यातलं जे रिस्क असेसमेंट जे आहे ना तर ते होईल. दुसऱ्या याच्यात असं झालं की जवळपास आपण 23-24 म्हणजे 24-25 जर आपण बघितलं तर जवळपास 5,90,000 पेक्षा जास्त विमा अर्ज आपल्याला रद्द करावे लागले. म्हणजे गव्हर्नमेंटची जमीन केली, ज्या याच्यावर पेरणीच नाही पिकाची ती जमीन केली, अशा पद्धतीने जे आहे ना ते काढलं. आणि पीक विमा काय, मग अशा पद्धतीने जर अर्ज अपात्र झाला तर शेतकऱ्यांनी भरलेला जो प्रीमियम आहे तो जप्त करायचा. तर या ठिकाणी केवळ 1 रुपया प्रीमियम जप्त होतो, त्याच्यामुळं ते फारशी त्याच्यामध्ये काही रिस्क नाही रुपयाला हे नसल्यामुळं. पण त्या ठिकाणी जर समजा सोयाबीनला 1,000 रुपये जर भरायचे आणि त्या ठिकाणी सोयाबीन नसताना कापूस आढळलं, ऊस आढळलं, पीक आढळलं, ऊस पिकाला आपल्याकडे विमा नाही, 15 लाख हेक्टर ऊस आहे, मग त्या लोकांना हे साहजिक मिळत आहे तर आपण नुसतं सोयाबीन लावलंय म्हणून डिक्लेअर केलं तर आपण काढू शकतो. तर हा जो काही गैरप्रकार आपण थोडक्यात म्हणूया
हे होतं, तर हे इनअप्रोप्रिएटली वाढले होते. मग त्या ठिकाणी समजा आपल्याला त्या ठिकाणी पीक तपासणीमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी जर ऊस पीक आढळलं, म्हणजे ते विमा घेतलं, पीक जर नाही आढळलं आणि तो अर्ज रद्द झाला, तर त्या शेतकऱ्यांनी जे काही 1,000 रुपये भरलेले ते आता जप्त होणार आहे. ते जप्त केंद्र होणार. सरकारच्या तांत्रिक निधीमध्ये, म्हणजे ते पीक विमा करताच वापरले जातात अच्छा. याच्यामध्ये. पण पीक विमा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे हम्म. याच्याकरता आणि याच्यात ट्रान्सपरंट पद्धतीने याच्याकरता ते वापरले जाणार आहे. तर त्यामुळे ही नाममात्र हे असल्यामुळं खऱ्या अर्थानं ज्याला गरज आहे तर त्यांनी ते भरावेत. आणि अशा प्रकारे जे गैरप्रकार जे करतात, तुम्हाला तर सांगतो की एका माणसाने जे आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या 4,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र विमा संरक्षित केलं. हार्डली काही 180 अर्ज वगैरे, मग त्याला खर्च आला फक्त 180 रुपये. पण त्यांनी जवळपास 22 कोटीपेक्षा जास्त जमीन शोध केली. अरे. मग त्याला 50% जरी नुकसान भरपाई मिळाली असती याच्यामध्ये, तरी जवळपास 10-11 कोटी रुपये तो कमवून गेला असता किंवा हे जे आहे. बरोबर. अशा प्रकारचे गैरप्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले. आपण त्याचे अर्ज रद्द केले याच्यामध्ये, परंतु रद्द केले तर त्याचं नुकसान फक्त 180 रुपयाचं झालं याच्यामध्ये, तेवढेच गेले याच्यामध्ये. अर्थात त्याच्यावर पुढची कार्यवाही करणं हा एक भाग आहे, परंतु ते किती लोकांना करणार आणि काय करणार हा देखील एक होता. त्याच्यामुळं मग ह्या भूमिकेपर्यंत आलो की तुम्ही 1.5 रुपया तरी भरा, योग्य असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणारच आहे. अयोग्य आढळत 100 रुपये 1.5 रुपये तुमचे, आणि खरीप हंगामात 2 रुपये जे आहे ते जप्त होतील. त्याच्यामुळं एक त्याच्यामध्ये एक जबाबदारीची जाणीव येईल आणि अधिक जबाबदार पद्धतीने जो आहे तो गरजू शेतकरी याच्यामध्ये भाग घेईल. आणि जे विमा कंपन्या आपण इनअप्रोप्रिएटली केवळ प्रॉफिट वाढावा म्हणून जे लोकांचा सहभाग वाढवणे हा जो भाग होता तर तो देखील होईल. आणि खऱ्या अर्थाने ज्यांना विम्याची गरज आहे, ज्या ठिकाणी धोका आहे याच्यामध्ये उत्पन्नाचे लॉस, तर असं थोडंसं धोका ऍक्सेस करून मग शेतकरी तो जो 1.5 रुपया 2 रुपये आहे 100 रुपयाला तर ते भरेल. आणि त्या तुलनेमध्ये चालू वर्षी जे आहे आपण जे काही प्रायोगिक भूमिका घेतली, टेक्नॉलॉजीचा वापर करायचा, त्याच्यामुळं विमा हप्ता जवळपास मी म्हटल्याप्रमाणे जवळपास गेल्या वर्षी तो 13.5% आला होता. तर तो म्हणजे जवळपास 72-73 हजार कोटीचं सम इन्शुर्ड व्हॅल्यू होती. 10-1 हजार कोटीपर्यंत आपल्याला प्रीमियम द्यावा लागत होता. तो आता जवळपास 4.4% पर्यंत ॲव्हरेज आला. प्रत्येक पिकाला तो वेगळा आहे. काही पिकासाठी तो 10% असेल, खरीप हंगामासाठी तर 2 रुपये शेतकरी भरले, उरले 8 रुपयातले 4 रुपये केंद्र, 4 रुपये राज्य भरेल. काही पिकांकरता तो 2% आलेला आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी. तर त्याच्यामध्ये तो शेतकरी 2% भरेल, राज्याला केंद्राला काही भरावं लागणार नाहीये. तर अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे. पण शेतकऱ्याला म्हणजे मला तर वाटतं की या भूमिकेमध्ये जाणं हे आहे की राज्य आणि केंद्रावर किती लोड आहे. केंद्र सरकार ज्या ठिकाणी 20% आलेलं आहे त्या ठिकाणी देखील शेतकरी 2% भरेल, उरले 8% 9% केंद्र, 9% राज्य भरणार आहे. त्याच्यामुळं ओव्हरऑल जे आहे तर विमा हप्ता सरासरी कमी झाल्यामुळं जे आहे ते दायित्व जे आहे विमा हप्ता दायित्व ते थोडंसं मर्यादित राहणार. आता सर जेव्हा JR मध्ये बघितलं तर काही अनेक जिल्ह्यांमध्ये काही पिकांच्या बाबतीमध्ये विमा हप्ता हा अगदी 1% किंवा मग 1%पेक्षा देखील कमी आहे. परंतु शेतकऱ्यांना तिथं म्हणजे नियमानुसार 2% विमा हप्ता भरायचा आहे. तर मग नेमकं शेतकऱ्याला खरंच कंपल्सरी 2% भरायचा का, जेवढा कमी हप्ता असेल तो भरायचा आहे? हा अत्यंत मूलभूत आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारला याच्यामध्ये, की ज्या ठिकाणी कंपनीने प्रीमियमच 1% कोट केलेला आहे त्या ठिकाणी समजा सोयाबीनला जर 50,000 रुपये सम इन्शुर्ड व्हॅल्यू आहे आणि तिथं 1% जर कोट केलेला आहे तर फक्त शेतकऱ्याला 500 रुपये भरावा लागणार, तिथं 2% नाहीये. बरं. म्हणजे प्रत्यक्षात ऍक्च्युअल विमा हप्ता जो कोट केला आहे कंपनीने तो किंवा 2% किंवा 1.5% किंवा 5% हे जे शेतकऱ्यांना याच्यापेक्षा जे कमी असेल तो विमा हप्ता भरायचा आहे. याच्यामध्ये असं नाही की कंपनीने 1% कोट केलाय मग कंपल्सरी शेतकऱ्याला 2% भरायचं आहे असं नाहीये. याच्यामध्ये जो कमी आहे याच्यामध्ये अगदी 0.5 जर असेल तर फक्त 250 रुपये भरावे लागतील याच्यामध्ये, तिथं 1,000 रुपये नाही भरावे लागणार. हा अत्यंत चांगला प्रश्न होता. म्हणजे ज्या ज्या पिकांसाठी 2% पेक्षा कमी विमा आला शेतकऱ्यांना तो कमीच भरायचा आहे. येस, म्हणजे कंपल्सरी 2% भरणं नाही, कंपल्सरी नाही. 2% पेक्षा जास्त जर प्रीमियम जर असेल ऍक्च्युअल प्रीमियम तर तो 2% भरायचा आहे. उर्वरित वरचा जो आहे तो राज्य आणि केंद्र सरकार त्याला सबसिडी म्हणून देणार आहे. पण जिथं 2% पेक्षा कमी आलेला आहे किंवा 5% पेक्षा कापूस आणि कांद्याच्या बाबतीत कमी आला आहे त्या ठिकाणी जे कमी आहे तेवढाच फक्त शेतकऱ्यांनी भरायचा आहे. आता सर योजनेत बदल झाला. मागच्या 2-3 हंगामामध्ये शेतकऱ्यांची तक्रार होती की आम्हाला नुकसान भरपाई एकदम उशिरा मिळते. म्हणजे आपण पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई जरी पाहिली तरी अजून खरीप 2024 मधली भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. तर नवीन सुधारित योजनेमध्ये यामध्ये काही बदल करण्यात आला? नाही, बदल मी म्हटल्याप्रमाणे तेच आहे की जिथं तंत्रज्ञानाचा वापर आपण वाढवणार आहोत. हे जे शेवटी पीक नुकसान भरपाई ही पीक कापणी प्रयोग जवळपास 70-75 हजार पीक कापणी प्रयोग होता प्रत्येक महसूल मंडलमध्ये. 10 पीक कापणी प्रयोग, त्याची आकडेवारी पुन्हा 3 यंत्रणा करतात. महसूल विभाग करतो, ग्रामविकास करतो, कृषी विभाग करतो. त्याची आकडेवारी संकलित होऊन ती येणं
आणि मग सरासरी उत्पादनाची आकडेवारी हे केलं. त्याच्यावरती मध्ये केंद्र सरकारने एक चांगलं हे घेतलं आहे की क्रॉप इन्शुरन्स ऍप जे आहे, पीक कापणी प्रयोगाचं ऍप जे आहे, त्या ऍपच्या माध्यमातून होणार आहे की ज्या ठिकाणी रिअलिस्टिक ज्यावेळेस पीक कापणी प्रयोग होईल तिचं जे उत्पादन येईल त्याच वेळेस ते सगळ्यांच्या समक्ष तिथं ते टाकलं जाईल आणि ते डायरेक्ट सिस्टीमवर येईल. त्याच्यामुळे जो काही कालापय वगैरे व्हायचा, नंतर खाडाखोड वगैरे व्हायची, तर त्याला वाव राहणार नाहीये आणि ती जास्तीत जास्त 100% त्याचा वापर व्हावा असं केंद्र सरकारचं धोरण आहे. तेच आपण राज्यामध्ये आपण घेतोय, जेणेकरून ही जे काही कालावधी जो जातोय याच्यामध्ये उत्पादन शेतीमध्ये, तो कालावधी अत्यंत कमी होईल आणि लवकरात लवकर मिळेल. उदाहरणार्थ आता तुम्ही रब्बी हंगाम घ्या. आता रब्बी हंगाम जो 24-25चा जो आहे, त्यातल्या पिकांचं जे उत्पादनाची आकडेवारी जवळपास 50% पेक्षा जास्त जी आहे ती पोर्टल भरून झालेली आहे. आता केंद्र सरकार ज्या जुलै महिन्यामध्येच त्याची नुकसान भरपाई वाटपाचा कार्यक्रम निश्चित करतंय. तर त्या ठिकाणी जे आहे तर जिथं क्लेम लागू झालेला आहे तर नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ती मिळू शकेल. बरं. आता सर नवीन बदलामध्ये आता आपण सांगितलं की अनेक गैरप्रकार झाले, तर नवीन बदलामध्ये अशा गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी काही एक सुधारणा करण्यात आली आहे का? त्याच्या सगळ्यात महत्वाची सुधारणा आहे जी महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ॲग्रीस्टॅक नंबर, फार्मर रजिस्ट्री नंबर जो आहे ना याच्यामध्ये तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे सगळ्या योजनांकरता. तर तो पीक विमा करता देखील कंपल्सरी करण्यात आलेला आहे. ॲग्रीस्टॅक नंबर तुमच्या आधारशी जोडलेला आहे, तुमच्या जमिनीशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे ज्याच्याकडे ॲग्रीस्टॅक नंबर असेल तोच फक्त भाग घेऊ शकेल. आता ॲग्रीस्टॅक नंबर आल्यानंतर त्याचा आधार, बाकी क्रेडेन्शियल्स ऑटोमॅटिकली येतात. आता त्याच्यानंतर डिजिटल क्रॉप सर्वे होणार आहे की प्रत्यक्षात त्याने पीक कोणतं पेरलेलं आहे, नाही पेरलेलं आहे. मग आता काय करतोय की ज्यावेळेस तो विमा काढतो तर त्यावेळेस तो डिक्लेअर करतो की मी सोयाबीन लावणार आहे, हे लावणार आहे, आणि त्याच्यानंतर पीक पाहणी होते, म्हणजे ई क्रॉप पाहणी होते. तर ती आपली साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत करेल. त्याच्यानंतर तो डाटा जो आहे तो सिंक केला जाईल की शेतकऱ्याने विमा काढला होता एका पिकाकरता आणि पीक पाणीला मात्र तिथं ऊस आहे किंवा वेगळं पीक आहे, तर असं जर निदर्शनात जर आलं तर ऑटोमॅटिकली त्याचा अर्ज जो आहे तो रद्द होणार आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं आता ॲग्रीस्टॅक कंपल्सरी असल्यामुळे ज्याची शेती आहे आणि ज्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्याने ॲग्रीस्टॅक काढलेला आहे तोच फक्त याच्यात भाग घेऊ शकतो. अन्य बाकीचं जर असेल तर तो याच्यामध्ये भागच घेऊ शकणार नाही आहे. आणि त्याचे ॲग्रीस्टॅक असल्यामुळे त्याचे सगळे क्रेडेन्शियल जे आहे ते प्रूफ सगळं चाळणीतून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जे गव्हर्नमेंट लँड किंवा ट्रस्ट लँड, मंदिर, मस्जिद किंवा अन्य ज्या काही लँड होते जो इन्शुअर तो करू शकत होता ते आता तो इन्शुअर करू शकणार नाही आहे. आणि त्याचं क्रेडेन्शियल्स पूर्णतः पक्का असल्यामुळं त्या ठिकाणी जो आहे तो दुसरं कोणीतरी केलं, हे केलं, असे गैरप्रकार जे आहे तर ते त्याच्यामध्ये ते होणार नाही आहेत. आणि डिजिटल क्रॉप सर्वे मॅन्डेटरी करण्यात आलं आहे, ई क्रॉप पाहणी मॅन्डेटरी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे जे जे इन्शुरन्स काढतील त्यांनी ज्यावेळेस ई पीक पाहणी सुरू होईल म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यावेळेस आपल्या शेताची ई पीक पाहणी करणं हे तितकंच कंपल्सरी राहणार आहे. अन्यथा मग जर क्रॉप मिसमॅच जर असेल तर त्याचा अर्ज जो आहे तो ऑटोमॅटिकली सिस्टीमच जो आहे तो रिजेक्ट करेल. तिथे माणसाचं इंटरव्हेन्शन राहणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे देखील आता तो कंपल्सरी आहे. बरोबर. आता खरीप 2025च्या विमा अर्जाच्या काही तारखाला कधी चालू होईल असं? आता तर GR काल निघालेलं आहे. पोर्टल आता सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर सिंक्रोनाइज करून 1-2 दिवसामध्ये ते लाईव्ह होईल. साधारणतः तुम्ही धरून चला की 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत जे आहे महिनाभराचा कालावधी किमान जो आहे तो शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरता मिळू शकेल. आणि अर्जाची पद्धत पूर्वीप्रमाणे CSC बँक किंवा स्वतः शेतकरी ऑनलाईन जे पोर्टल आहे पीक विम्याचं पोर्टल www.pmabby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्याला भरता येईल. बरं. आता सर एक प्रश्न गेल्या वर्षीच्या भरपाईचा 2024च्या खरीप आणि रब्बीच्या भरपाईचे नुकसान भरपाई वाटपाची सध्याची स्थिती काय आहे आणि किती अजून भरपाई शेतकऱ्यांना मिळायची आणि ती पुढे किती दिवसामध्ये मिळू शकते? 2000 खरीप 24ची जी आहे तर नुकसान भरपाई जवळपास आतापर्यंत एक 3,800 कोटीच्या दरम्यान निश्चित झालेली आहे. साधारणतः एक 3300 कोटी रुपयापर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जी आहे आधार बेस खात्यावर वर्ग देखील करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार जे आहे तर नुकसान भरपाई वाटपाचे 2 टप्पे निश्चित करण्यात आलेले आहे. जसं विमा हप्ता देखील 2 टप्प्यात द्यायचा आहे तसं राज्यांनी केंद्रांनी विमा हप्ता जो आहे तो पहिला टप्पा दिला तर प्रिव्हेंटेड सोईंग, नंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक निसर्ग याचे क्लेम द्यायचे. आणि तुमचा पीक कापणी प्रयोगाचा क्लेम आहे आणि त्याच्यानंतर तुमचा काढणी पश्चात नुकसान आहे याचे क्लेम देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारने दुसरा विमा हप्ता जो आहे तो देणं बंधनकारक आहे याच्यामध्ये. त्या अनुषंगाने जे आहेत जे काही 400 कोटी 300-400 कोटी खरीप हंगामाचे राहिले आहेत
त्या संदर्भामध्ये राज्य शासनाचा जो दुसरा विमा हप्ता आहे साधारणतः 1,000 कोटीचा आहे याच्यामध्ये, तो देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अच्छा. तो जसा दिला जाईल विमा कंपनीला तर ताबडतोब ते जे काही 400 कोटी राहिलेले आहेत तर ते नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीने हे होईल. आणि रब्बी हंगामाच्या याच्यामध्ये जो आहे तो देखील आता काही प्रमाणामध्ये क्लेम, फार कमी प्रमाणात क्लेम त्या ठिकाणी आलेले आहेत, कारण नैसर्गिक आपत्ती फार कमी होती आणि उत्पादन आधारित देखील लीड लॉस ची प्रक्रिया सुरू आहे. तर त्यापैकी जो निश्चित झालेला आहे आतापर्यंत एक 2-2.5 कोटी पण निश्चित झाला होता, 100% आता तो देऊन झालेला आहे. रबीचा फारसा क्लेम नाही, काही निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये आहे. जसं जसं तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात निश्चित होईल तो दिला जाईल. आणि त्याचे देखील सर्वसाधारण 207 कोटी रुपयाचा विमा हप्ता जो आहे दुसऱ्या हप्त्याचा तो कंपनीला देणं बंधनकारक आहे, जेणेकरून पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जर असेल आणि काढणी पश्चात रबीची तर ती देता येईल. जे मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे नुकसान वगैरे झालं ते बहुतांशी काढणी पश्चात मध्ये आलेलं आहे. तर ती प्रक्रिया देखील सुरू आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर ते विमा हप्ता राज्य शासन जे आहे त्याच्या मार्फत विमा कंपनी दिला तर मग हे 2024-25 हे आर्थिक वर्षच जवळपास हे संपेल. अगदी बरोबर. आता पीक विमा योजनेमध्ये नेमके काय बदल झाले, त्याचा काय परिणाम होणार आहे, हे सरांनी आपल्याला इथं समजावून सांगितलं. यापुढच्या टप्प्यात देखील पीक विम्याविषयी जर काही असे प्रश्न उपस्थित झाले तर निश्चितच आपण सरांकडून त्याची उत्तरं नंतर जाणून घेऊया. सर, धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि हा सगळा विषय समजावून सांगितला. धन्यवाद. थँक्यू.